नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे. सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. महाराष्ट्रामध्ये घेतली जाणारी MPSC असो किंवा इतर सरळ सेवा भरती असो किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, सर्व एक्झाम जवळपास ऑब्जेक्टिव्ह प्रश्नमध्येच त्यांचं स्वरूप आहे. तर त्या अनुषंगाने आपण नवीन MCQ सोडवण्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी म्हणून ही नवीन सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपण MCQ प्रॅक्टिस घेणार आहोत. आज पहिला सब्जेक्ट आहे राज्यशास्त्र. यामध्ये आपण प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयासंबंधी खालील विधाने तपासा, अयोग्य पर्याय निवडा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. न्यायालयाने 1935च्या कायद्याद्वारे स्थापन झालेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा घेतली. पर्यायी उत्तरे: 1 अयोग्य, 2 अयोग्य, 3 दोन्ही अयोग्य, 4 वरीलपैकी नाही. तर योग्य उत्तर आहे अयोग्य. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 24 जानेवारी नसून योग्य उत्तर आहे 28 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. प्रश्न क्रमांक 2, भारतीय निवडणूक आयोगासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. घटनेचे कलम 324 निवडणूक आयोगासंबंधी आहे. निवडणूक आयोग एक कायमस्वरूपी व स्वतंत्र संस्था आहे. हा आयोग एक अखिल भारतीय संस्था आहे. आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे. वरीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा. पर्यायी उत्तरे: 1 केवळ अयोग्य, 2 केवळ अयोग्य, 3 व दोन्ही अयोग्य, 4 वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी नाही. याचाच अर्थ वरील 4ही पर्याय बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 3, अयोग्य विधान ओळखा. उपराष्ट्रपती जसा राज्यसभेचा तसा राज्यपाल विधान परिषदेचा पदसिद्ध सभापती असतो. विधान परिषद अँग्लो इंडियन समुदायाचा एक सदस्य राज्यपाल नामनिर्देशित करू शकतो. सामान्य विधेयकासंदर्भात राज्यपालाकडे 4 पर्याय असतात. पर्यायी उत्तरे: 1 ब, 2 क, 3 ब क, 4 केवळ क. योग्य उत्तर आहे आणि ब. म्हणजे आणि ब हे पर्याय राज्यपालांसंदर्भात आपण इथे काय चुकीचे ते लक्षात घेऊ. उपराष्ट्रपती जसा राज्यसभेचा तसा राज्यपाल विधान परिषदेचा पदसिद्ध सभापती नसतो, हे इथे करेक्शन आहे. तसेच विधान परिषदेत अँग्लो इंडियन समुदायाचा एक सदस्य राज्यपाल नामनिर्देशित करू शकतो. तर इथं विधान परिषदेऐवजी विधानसभेत अँग्लो इंडियन समुदायाचा एक सदस्य राज्यपाल नामनिर्देशित करू शकतात. इथे विधानसभा हे लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 4, मुख्यमंत्र्याने विधानसभेचे समर्थन गमावले तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो. भारतीय लष्कर त्यांची पदावरून उचलबांगडी करते. राज्यपाल त्यांना पदावरून दूर करतात. सर्वोच्च न्यायालय त्यांच्या अटकेचा आदेश देते. पर्यायी उत्तरे: 1 ब, 2 क, 3 क, 4 ब क. योग्य उत्तर आहे आणि क. आणि क बरोबर असून ब आणि ड मध्ये हे 2 पर्याय यामध्ये चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 5, संविधानातील कोणत्या भागात घटक राज्याचे कायदेमंडळ विषयक तरतुदी आढळतात? 1 भाग 5, 2 भाग 6, 3 भाग 7, 4 भाग 8. योग्य उत्तर आहे भाग 6. भाग 6 संबंधी आपण अधिक माहिती घ्यायची ठरल्यास भाग 6 मध्ये कलम 168 ते 212 या कलमांचा समावेश होतो आणि भाग 6 हे संविधानाच्या चॅप्टर 3 मध्ये समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 6, ग्रामपंचायती संघटन व त्यांना आवश्यक जबाबदाऱ्या सोपवणे हे राज्य शासनाचे कार्य संविधानात कशामध्ये नमूद आहे? 1 मूलभूत अधिकार, 2 मार्गदर्शक तत्त्वे, 3 संविधानाची प्रस्तावना आणि 4 वरीलपैकी
नाही. योग्य पर्याय आहे मार्गदर्शक तत्त्वे. मार्गदर्शक तत्त्वामध्ये कलम 40मध्ये ग्रामपंचायतीच्या संघटनाविषयी तरतूद असून हे गांधीवादी तत्त्व आहे. हा मुद्दा आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. बऱ्याचदा या गोष्टीवर अनेकदा MPSCने प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 7. महालेखापरीक्षकास लेखापरीक्षण करताना कोणत्या बाबीची खात्री करावी लागते? पर्याय आहेत. अ. वितरित पैसा कायद्यात उपलब्ध होता का? ब. ज्या सेवेसाठी किंवा उद्देशासाठी हा पैसा उपलब्ध केला होता त्याच उद्देशासाठी उपलब्ध होता का? झालेल्या खर्च प्राधिकारानुसार झाला का? आणि ड. वरील सर्व. पर्यायी उत्तर आहेत अ. अ ब. 2 ब क. 3 अ क. 4 ड. योग्य उत्तर आहे ड. म्हणजेच काय की वरीलपैकी सर्व बाबींची खात्री कॅगला लेखापरीक्षण करताना करावी लागते. प्रश्न क्रमांक 8. 2019च्या लोकसभा निवडणुकांसंबंधी योग्य विधान ओळखा. अ. 7 राष्ट्रीय पक्षाचा सहभाग होता. ब. सुनील अरोरा हे मुख्य निवडणूक आयुक्त होते. क. देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 4 टप्प्यात निवडणुका झाल्या. आणि ड. देशात 67% मतदान आजपर्यंतचे सर्वोच्च आहे. पर्यायी उत्तरे 1 अ ब, 2 ब क, 3 अ क ड, 4 अ ब क ड. योग्य उत्तर आहे 4 अ ब क ड. म्हणजे काय की वरील 4ही पर्याय बरोबर आहेत. आता इथे 7 राष्ट्रीय पक्ष, त्यावेळचे निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि 67% ही मतदानाची टक्केवारी आजपर्यंतची सर्वोच्च आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे. प्रश्न क्रमांक 9. योग्य विधान ओळखा. अ. कलम 75 नुसार अविश्वास ठरावाची तरतूद आहे. ब. अविश्वास ठरावासाठी किमान 100 सदस्यांचे समर्थन पाहिजे. क. अविश्वास ठराव संसदेत संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. ड. अविश्वास ठरावाची कारणे सांगावी लागत नाहीत. पर्यायी उत्तरे 1 अ ब क, 2 ब क ड, 3 अ क ड, 4 अ आणि ड. योग्य उत्तर आहे अ आणि ड. ब मध्ये काय चुकीचं आहे तर अविश्वास ठरावासाठी किमान 100 नसून 50 लोकसभेतील सदस्यांची समर्थनाची गरज असते. तर अविश्वास ठराव हा संसदेत नव्हे तर लोकसभेत, म्हणजे संसदेच्या एक सभागृह असलेल्या लोकसभेत संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे सत्येंद्रप्रसाद सिन्हा या भारतीयांची व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात नियुक्ती करण्यात आली? पर्यायी उत्तरे 1 मॉर्लेमेंटो कायदा 1909, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919, भारत सरकारचा कायदा 1935, इंडिया काउन्सिल ॲक्ट 1892. योग्य उत्तर आहे मॉर्लेमेंटो कायदा 1909. यामध्ये व्हाईसरॉय मिंटो हे सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक म्हणून ओळखले जातात. आणि या कायद्यानुसार प्रथमच व्हाईसरॉयच्या मंडळात इतर सदस्यांना सहभागी करून घ्यावे अशी तरतूद करण्यात आली व त्या अंतर्गत सत्येंद्रप्रसाद सिन्हा यांची निवड करण्यात आली. प्रश्न क्रमांक 11. जोड्या जुळवा. अधिनियम आणि तरतूद यामध्ये आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. अ. भारतीय परिषद अधिनियम 1909. ब. भारत सरकार अधिनियम 1919. क. भारत सरकार अधिनियम 1935. ड. भारतीय स्वतंत्र अधिनियम 1947. तर याच्या जोड्या तरतुदीमध्ये आहेत. अ. आता राजा हा अधिकाराचा स्रोत राहिला नाही. 2. केंद्रामध्ये द्विशासन पद्धती. 3. पहिल्यांदाच मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व. आणि 4. प्रांतामध्ये द्विशासन पद्धती. पर्याय यापैकी योग्य पर्याय आहे क्रमांक 1चा. अचं 3 म्हणजेच काय की पहिल्यांदाच मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व ही तरतूद भारतीय परिषद अधिनियम 1909 अंतर्गत करण्यात आली. भारत सरकार अधिनियम 1919ची जोडी आहे 4 म्हणजे प्रांतामध्ये द्विशासन पद्धती भारत सरकार अधिनियम 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली. भारत सरकार अधिनियम 1935 ही जोडी आहे 2 केंद्रामध्ये द्विशासन पद्धती लागू करण्यात आली. म्हणजेच काय की प्रांतामध्ये द्विशासन पद्धती 1919चा कायदा, तर केंद्रामध्ये द्विशासन पद्धती हा 1935चा कायदा. भारताचे स्वातंत्र्य अधिनियम 1947 अंतर्गत आता राजा हा अधिकाराचा स्रोत राहिला नाही. म्हणजेच काय की या कायद्याने
इंग्लंडच्या राणीचे अधिकार संपुष्टात येऊन भारत स्वतंत्र व सार्वभौम स्वतंत्र राज्य घोषित करण्यात आले. सार्वभौम आपण 1949 साली जेव्हा संविधान सभेने सह्या केल्या संविधानावर, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सार्वभौम झालो असं म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 12, खालील तरतुदी विचारात घ्या. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 22 नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षाही दिली जाणार नाही. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही? पर्यायी उत्तरे 1 2 3 वरीलपैकी एकही नाही. याचं योग्य उत्तर आहे कोणती तरतूद बरोबर नाही तर यामध्ये आपण बघूयात की का नाही. तर भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय, हे वाक्य इथे चुकलेले आहे. याऐवजी काय असायला हवं तर कायद्याने प्रस्थापित केलेल्या पद्धतीशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. इंग्लिशमध्ये काय तर प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ही टर्म आपल्याकडे वापरली जाते. आणि कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजे काय की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही अमेरिकन कन्सेप्ट असून ती तिकडे वापरली जाते. म्हणजे इथे उत्तर काय असायला हवं? कायद्याने प्रस्थापित केलेली योग्य पद्धती. प्रश्न क्रमांक 13, 1978च्या 44व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही? 1. कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही. 2. अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग करण्यात आला. 3. अनुच्छेद 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील. सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. 4. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. यामध्ये कुठली तरतूद केलेली नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 4. बाकी सर्व बरोबर असून यामध्ये काय चुकीचं आहे तर जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने, यामध्ये कोणत्याही ऐवजी लोकसभा हे हा शब्द इथे असायला हवा होता. म्हणजेच काय की संसदेच्या लोकसभा या सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध केला किंवा आणीबाणी पुढे चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव मंजूर केला तर राष्ट्रपतीला आणीबाणी मागे घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 1. ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. 2. ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान 2 विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे. ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31(अ) खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर यापैकी फक्त 3 हे विधान सत्य आहे. 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 4 चुकीचे आहेत. यापैकी चुकीचं काय ते आपण बघूयात. यामध्ये अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान सभेवर ते नामनिर्देशित करू शकतात. तर अँग्लो इंडियन जमातीमधील किमान एकाच विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. अनुच्छेद 371 मध्ये या जबाबदाऱ्या प्रदान करण्यात हे बरोबर असून ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31 खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. हा त्यांना विशेष अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 15, खालील विधाने लक्षात घ्या. राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी या 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत. 5व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश होतो. 1996 मध्ये संसदेने अशा क्षेत्रांसाठी पेसा कायदा मंजूर केला. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? 1 अ आणि ब, 2 अ आणि क, 3 फक्त अ आणि वरीलपैकी सर्व. योग्य उत्तर आहे 2 अ आणि क. ब मध्ये 5व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात 7 ऐवजी
आता 11 राज्यांचा समावेश झालेला आहे. अगोदर 10च होती, पण तेलंगणा वेगळं झालं, त्यामुळे इथे 11 राज्यांचा समावेश होतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.